मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या माथ्यावर निसर्गरम्य वातावरणातील पुरातन जागृत देवस्थान श्री रुद्राई देवी तळसर भाटे या मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला। आता आम्ही तुम्हाला तिथे जाऊन भेटतो। चला तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। मंडप बांधलाय आणि शेड खाली मस्त बसलेत आणि भजन चालू। आणि हे मंदिर मांडून ठेवलं व्यवस्थित। हे सगळं वास्तुशांतीचं सामान आहे बघा, व्यवस्था। तिकडे भजन चालू आहे आणि तिकडे पाठी सगळे लोक बसलेत बघा। तिकडे पाठी पण एक ग्रीन मॅट टाकले आणि सगळे बसले। इथे पण बसले सगळे। इथे हे बघा तुळशी, मंदिराची तुळस हे बघा। दर्शन चालू आहे, सगळे लाईनीत येतात आणि लाईनीत जातात। हे बघा, मंदिर जीर्णोद्धार तृतीय शके 1900 शनिवार दिनांक 15/2/2025 रोजी। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिराचं सुंदर काम केलेलं आहे, म्हणजे पूर्ण कलर दिला आहे, लाइटिंग पण लावलेत आणि वरती छान कळस पण आहे आणि वरती भगवा झेंडा पण लावलाय। हा बघा, आणि लाइटिंग चारही बाजूनी केले। हे बघा, मस्त दरवाजाला हार वगैरे घातलाय। जेवणाचा कार्यक्रम। आणि हे बघा मित्रांनो, इथे किती गर्दी आहे आणि खालची महिला वर्ग चटई म्हणजे ग्रीन पार्केटवर झोप आणि वरती सगळे पुरुष मंडळी म्हणजे मुंबई पासून सगळे रुद्राई देवीच्या दर्शनासाठी आले। सगळे झाडे झुडपांमध्ये बसले। आम्ही पण इथून 50 किलोमीटर लांबून आलो पहिल्यांदाच, ते पण बाईक वरून। हे बघा, हे बघा, सगळे झाडाच्या सावलीखाली बसले आणि काही जण दगडावर पण बसले। चला तर मित्रांनो, आता आपण या कार्यक्रमाच्या महाप्रसादाची तयारी पाहूया। आणि हे बघा, या महाप्रसादाचे मेन आचार्य श्री प्रकाश बसवणकर आणि त्यांचे सहसोबती देखील आहेत। या ठिकाणी बाबांचे सर्व मित्र पण भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा आहे। हे बघा, मित्रांनो, आता आपण मेन आचार्यांची छोटीशी मुलाखत घेऊ। नमस्कार काका। हा, मग जेवणाला स्पेशल काय काय? जेवणाला स्पेशल वरण आहे, कुर्मा भाजी आहे,
भाजी, कोबीची भाजी आहे, कोबीची भाजी, शिरा बनवला आहे, शिरा, आणि शिरा आणि राईस आहे, राईस, कोशिंबीर, पापड, मिरची, मिरची, आणि हे जेवण जवळजवळ एक 1500 लोकांचं आहे. 1500 लोकांचं. 1500 लोकांचं. बहुतेक लोक इथं 1500 आता पुढे जास्त आलेले आहेत. 1500च्या पुढे आलेले आहेत. असं वाटतं. खूप समाज आलेला आहे इथं. मित्रांनो, आता आरती सुरू झालेली आहे. मित्रांनो, आता भटजी आरज लावत आहेत. या ठिकाणी संपूर्ण तहसील गावामध्ये ग्रामसंघ यथासंघ तुमचं दुर्गंधर करून आज यथासंघ वास्तुशांती वास्तू शांती होता. स्थापक देवता श्री गणेश देवता, प्रधान कर देवता, अष्टभैरव देवता, पुण्या वाचन देवता, सप्त मातृका, षोडश मातृदेवता, नांदेड जमारे देवता, चतुष्ट कात्यायन देवता, त्याचप्रमाणे वास्तु परिमंडळाचा पंचगुरु देवता, सर्व वाद्य परिमंडळ देवता, आदि देवता, प्रत्यय देवता तुमचे यथासंघ पूजन केला वाटे. रुद्रामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक केलेला आहे, सुंदर अभिषेक केला त्याप्रमाणे आपले होम हवन केले हे मान्य करून घ्या. त्याप्रमाणे आज वास्तुशांती यांच्या संपूर्ण गावाच्या वतीने आज सत्राची महापूजा केली ही मान्य करून घ्या. कळत हे पूजन करता या संपूर्ण लेकरांच्या या ग्रामस्थांच्या सकाळपासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण झाली असेल, अपराध घडला असेल, गुन्हा घडला असेल तर तो क्षमा करून सगळ्या लेकरांना सुखात आनंदात ही आपली नोकरी धंद्यानिमित्त कामाधंद्यानिमित्त गाडी घोडामधून प्रवास करतात. त्याचमुळे समाजाच्या काही लेकरं असले कामाधंद्यानिमित्त वेगळे शहर बसलेला मुंबई पुण्याला राहण्याकरता गेल्या त्या लेकरांना सगळे सुखाचा आपण आशीर्वाद द्यावा. त्यांची मनोकामना ही परिपूर्ण करून जी आपले लहान बाळात लहान गोपाळ बाळात ती आपली शाळेमध्ये जातात, त्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला विद्यार्थ्याचा द्यावा अशी त्यांची जी काही मनोकामना ही परिपूर्ण करून या लेकरांच्या हाताघरामध्ये वास्तव गावामध्ये कोणत्याही प्रकारचे देव शिराबिरा कोणत्याही प्रकारची वारा नसेल तर ती बाजूला करून या संपूर्ण तहसील गावावरती या ग्रामपंचायती ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचे संकट येईल वेळेला त्या संकटाला सामोरे जाण्याकरता या सर्व लेकरांच्या मनगटामध्ये ताकद आहे. उद्यामध्ये रेषात्मक एक चित्रकांच्या संकटाला सामोरे जाण्याची संधी सर्वात एका ग्रामाचे जमल्यातना आपला सुभाष त्या व्यवसाय शहरामध्ये सव्वा शहर या लेकरांचं जे काही उपयोग त्यामध्ये यशाचा वाटा आणि या संपूर्ण लेकरांना या परिवाराला असे आपले एकोप्याने वर्षानुवर्ष आपले सेवा करण्याची तत्वाने या सर्व लेकरांना आयुष्यमान शतयुष्यमान हो व्यापार लक्ष उत्तर आतापर्यंत या संपूर्ण लेकराने तुमची सेवा केली गोवंगा रुद्राई माते की रुद्राई माते की धन्यवाद.
चला तर मित्रांनो आपण आता आज जाऊन दर्शन घेऊन येऊया. लाईन आहे थोडीशी, मगाशी खूप होती तर आता कमी झाली. लाईन मध्ये थोडा वेळ थांबूया. येथे श्री सत्यनारायणाची पूजा मांडली. ही बघा पूजा मांडली. सत्यनारायणाची पूजा चला तर मित्रांनो आम्ही आता देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत आणि सगळी मंडळी भारतीय पद्धतीत खालती बसलेत बघा रांगेत. ते बघा सगळे अशा रांगेत बसलेत. आणि अजून तिथे उभं आहेत काही जण, ते वाढायला आहेत जेवण. त्याचप्रमाणे यानंतर कृपया करून आपण प्रत्येकाने आणि हा महाप्रसाद आहे आपल्या सुंदर असं सह्याद्रीच्या माथ्यावरती आपण आहोत आणि इथलं रमणीय वातावरण तुम्हाला जे आज दिसते आणि हे हा महाप्रसाद आपल्या युवकांमध्ये कल्पित आहे. चला तर मित्रांनो आता आमचं महाप्रसाद घेऊन झालेला आहे. खूप मस्त जेवण होतं, खूप छान टेस्ट होते आणि मला सगळ्यात जास्त वरण आवडलं. हा मस्त होतं वरण, वरण भारी होतं ना. हा मित्रांनो या मंदिरासाठी ज्यांनी देणगी आणि मदत केली होती त्यांचा इथे सत्कार समारंभ चालू आहे. रवींद्र साळुंके सर सरपंच आपण पुढे असाल लवकरात लवकर माहिती द्या. रवींद्र साळुंके सरपंच श्री आर्यन फोटो नका या फोटो चला. सरपंच मॅडम पालिकाचे सरपंच पोलीस पाटील गाव फेपली सरपंच किंवा संघटनेचे अध्यक्ष श्री अरविंद मोरे गाव मुंडे झालं आपलं दर्शन. यांचा सत्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता बाबा गेले दर्शन घ्यायला आतमध्ये. गाव फेपली
तुम्हाला निसर्ग आणि भक्तीचा संगम पाहायचा असेल तर तुम्ही येथे रुद्राई देवीच्या मंदिरात येऊ शकता. मला सुद्धा इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर हिरव्यागार राईत वसलेले हे श्री रुद्राई देवीचे मंदिर आणि दूरदूरून हे भक्तजन तुम्ही दिसत आहात ते दिसत आहेत. खूप दूरवरून आलेले सर्व पुण्या मुंबईतून सर्व भक्तजन हे सर्व झाडांखाली झाडांच्या सावलीखाली बसलेले आहेत. पाहू शकताय तुम्ही सर्व. चला तर मित्रांनो, आम्ही आता सगळा कार्यक्रम आटपून घरी जाण्यासाठी परत निघालोय. हा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनललाच म्हणजे देसाई डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.